धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाल्मीकि अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संतोष देशमुख खून खटल्यात आरोपीला अटक झालीच पाहिजे। यांच्या सेवेत सदरचं निवेदन सादर। विषय मसजोग तालुका केज येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्यातील आरोपींना लवकरात लवकर पकडून कडक शासन करण्याबाबत तसेच केज पोलीस स्टेशन अंतर्गत राजकीय दोषातून श्री वाल्मीकि अण्णा कराड यांच्यावरील दाखल केलेल्या खंडणीचा खोटा गुन्हा तात्काळ परत घेण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की मसजोग येथील सरपंच श्री संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच पोलीस स्टेशन केज अंतर्गत गुन्हा नंबर 338/2024 नुसार श्री वाल्मीकि अण्णा कराड यांच्यावर राजकीय दोषातून विरोधकांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरच्या गुन्ह्याशी श्री वाल्मीकि अण्णा कराड यांचा काही संबंध नाही। श्री वाल्मीकि अण्णा कराड यांना राजकीय दोषापोटी काही राजकीय मंडळींनी विनाकारण सदरच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचे षडयंत्र केलेले असून श्री वाल्मीकि अण्णा कराड यांना सदरच्या खोट्या गुन्ह्यात नाहक गोवण्यात आलेले आहे। वाल्मीकि अण्णा यांच्याविरुद्ध दाखल केलेला खोट्या गुन्हा तात्काळ परत घेण्यात यावा अशी आपणास विनंती करत आहोत। सदर दाखल केलेल्या गुन्ह्यामधून राजकीय कटकारस्थान केल्याचे दिसून येते, तरी मेहरबान साहेबांनी माननीय पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन केज यांना सदरचा खोटा गुन्हा परत घेण्याबाबत आदेशित करावे। तसेच मसजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्यातील आरोपींना लवकरात लवकर शोधून कडक शासन करण्यात यावे ही विनंती। तुल्य असे असलेले संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच त्यांची जी काय पाठीमागल्या काळामध्ये जी काय हत्या झाली, निर्गुण हत्या झाली, त्या हत्येतील जे गुन्हेगार आहेत त्यांना आमचं सरकारला असं निवेदन आहे। आत्ताच आम्ही डिप्टी कलेक्टर आंबेजोगाई यांना निवेदन दिलं की तात्काळ जलद अतिजलद कोर्टाच्या समोर ते प्रकरण ठेवून त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना ही दिला पाहिजे, दंड दिला पाहिजे। असं असताना जे काही आपल्या बीड जिल्ह्यातील जे काही राजकीय पुढारी आपली पोळी भाजण्याच्या हेतूमध्ये जे वाल्मीकि अण्णा आमचे जे आदरणीय नेते आहेत वाल्मीकि अण्णाचं नाव घेऊन किंवा मंत्री महोदयाचं नाव घेऊन जे काही राजकारण करायचा हेतू पाहत आहेत अशांना कुठंतरी थांबलं पाहिजे, कुठंतरी थांबविलं पाहिजे आणि जी काय खरी हत्या कशातून झाली, काय झाली ह्याला न्याय मिळाला पाहिजे। असं नसताना काही राजकीय लोक ह्याला वेगळं वळण, जातीचं वळण द्यायचा प्रयत्न करीत आहेत। 18 पगड जातीचे आम्ही सर्वजण एकत्र नांदतो, असं असताना देखील हे राजकारणीच लोक जातीला हवा द्यायचा प्रयत्न करतात। असं ही कुठल्या जातीतून कुठल्या ह्याच्यातून ही प्रकरण घडलेलं नाही असेल आणि त्याच्यातून त्यांची हत्या झालेली आहे। पण जे जिल्ह्यातले जे काय राजकीय पुढारी आहेत त्याला जे वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करतात किंवा आकाशापोटी त्यांना राजकारण करायचं असेल, काय करायचं असेल त्यांनी त्यांचं राजकारण करावं। पण अशा चुकीच्या घटनेमध्ये विनाकारण कुणाला तरी खोटे गुन्हे दाखल करून वावायचा प्रयत्न जे केला जातो ते चुकीचं आहे आणि आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आहेत। आम्ही मराठा समाजाचे आहेत, आम्हाला देखील ह्या गोष्टीची खंत आहे की आमच्या बंधुतुल्याची घटना घडली आणि ती भविष्यामध्ये जिल्ह्यामध्ये व्हायला नाही पाहिजे असं आमचं देखील मत आहे। पण झालेल्या घटनेमध्ये कुणाला तरी राजकीय पोटी दोषापोटी ओढायचं आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावायचे, तर झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागं घेऊन जी योग्य कारवाई करून पुढील त्याच्यामध्ये नियोजन शासनानं लावलं पाहिजे। मस्साजोग या गावी आमचे बंधू संतोष दादा देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली, ही हत्या ही बीड जिल्ह्याला काळिमा फासणारी आहे। एवढी क्रूरपणे हत्या झाली। आज त्या हत्येबद्दल बोलत असताना सुद्धा अंगावर काटा येत आहे आणि हे हत्या करीत असताना आरोपी हे कोण्याही जातीचे नसते, आरोपी ही एक वेगळी जात आहे आणि ह्या हत्येमध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यांना जास्तीत जास्त कडक शासन व्हावं, त्यांना फाशीची शिक्षा लागावी याच्यासाठी आज आम्ही अंबेजोगाई येथील कलेक्टर साहेबांना अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलं। बरं, या निवेदनामध्ये हे निवेदन देत असताना
आमचे नेते वाल्मिक अण्णा कराड यांना नाहक राजकारणाचा बळी करून त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला तो गुन्हा तात्काळ शासनाने पाठीमागे घ्यावा. ज्या माणसाचा या घटनेशी काही संबंध नाही, पण या राजकारणाच्या आकाशापोटी सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत गावखेड्यातल्या 18 पगड समाजापर्यंत ह्या घटनेमुळं अशांतता पसरलेली आहे. ह्या बीड जिल्ह्यातली शांतता अबाधित राहावी याच्यासाठी राजकारण्यांनी राजकारण करू नये. झालेली घटना खूप मोठी दुर्दैवी आहे. माणसाला माणूस म्हणून जगू द्या, याला कुठलंही राजकारणाचं वळण आणू नका, ही आमची कळकळीची विनंती आहे. कारण का झालेली घटना एवढी भयंकर आहे, आज बी अंगावरला काटा जात नाही आहे. त्या माणसाची, संतोषदादा देशमुखांची एवढी क्रूर हत्या झाली, अशी हत्या एखाद्या जनावराची पण होत नाही. ती हत्या झालेल्या त्या हत्येबद्दल असला कुठलाच समज नाही की त्या हत्येबद्दल कुणी हळहळ करीत नाही. सामान्यातला सामान्य माणसाच्या अंगावर आज काटा येतोय, कारण का एवढी क्रूर हत्या झाली. त्या हत्येतल्या आरोपीला जास्तीत जास्त कडकात कडक, जेवढ्या लवकरात लवकर अटक करून त्यांना शासन मिळावं व आमचे नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरील खोटा गुन्हा वापस घ्यावा अशी विनंती करतो. अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट यांच्यामार्फत अंबाजोगाई तालुक्यामार्फत आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे.